नमस्कार मित्रांनो, वयश्री योजनेचा लाभ खात थांबला, राज्याच्या तिजोरीचा महसूल तुटवडा, त्याचबरोबर वयश्री योजनेचे लाभार्थ्यांचं काय होणार? तर ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, राज्यातील वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयश्री योजना सध्या ठप्प झाली असून लाखो लाभार्थ्यांना 3 महिन्यांपासून आर्थिक मदत मिळालेली नाही. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठी राज्य सरकारने दरमहा तब्बल 4,000 कोटींचे कर्ज उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर वयोश्री योजनेचा लाभ का थांबला? तर बघा, राज्य सरकारने 6 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना दरवर्षी 3,000 रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र 17 ऑक्टोबर 2024 पासून नव्या अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली आणि योजनेच्या निधी अभावी सुमारे 4.9 लाख लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळालेलं नाही. तर दरमहा 4,000 कोटींचं कर्ज का घेतलं जाते? तर बघा, राज्य सरकार दरमहा विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहे. अहवालानुसार गेल्या 8 ते 10 महिन्यात महाराष्ट्र सरकारने तब्बल 90,000 कोटीपर्यंतचं कर्ज घेतलं आहे. यातील मोठा वाटा म्हणजेच लाडकी बहीण योजना 3,750 कोटी रुपये आणि युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 150 कोटी रुपये जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर राज्याच्या तिजोरीत महसूल तुटवडा. तर बघा, महाराष्ट्र सरकारला महिन्याला अंदाजे 28 ते 30,000 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असतो. मात्र प्रत्यक्षात फक्त 20,000 कोटी रुपये जमा होत असल्याने मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी वृद्धांना दिली जाणारी मदत थांबवण्यात आली आहे. त्याचबरोबर वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांचे आता काय होणार? तर बघा, राज्यात 6.25 लाख ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र आतापर्यंत फक्त 2 लाख जणांनाच मदत मिळालेली आहे. उर्वरित 4.9 लाख लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र राज्य सरकारच्या निर्णयामुळे लाखो वृद्ध नागरिकांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. येत्या काळात वयोश्री योजना पुन्हा सुरू होईल का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.